नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात? आणि लाडूबाई बघा आताच नुकती झोपून उठलीये आणि आता संध्याकाळ झालीये, तर म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी. कारण आज तर काही खाली गेलो नाही, कारण म्हटलं वेळ पण झालाय, त्यामुळे गेलो नाही. थोडंसं साफसफाई करत बसले, त्यामुळे वेळ झाला. म्हटलं की राहू दे, आज चिऊ पण आज काय जाऊया करत नव्हती खाली, त्यामुळे म्हटलं की राहू दे. आणि आज चिऊ थांब. आणि तू बघा आता झोपून उठलीये, मस्ती चालू आहे. आज थोडी फ्रेश आहे, नाहीतर रोज मग रडत तरी उठते, नाहीतर मग मूड तरी नसतो. पण आज फ्रेश आहे, कधी कधी अशी फ्रेश असते, तेव्हा मला खूप छान वाटतं. चिऊ हाय कर सगळ्यांना, से हाय. हाय, तुम्ही वाट बघत असताना चिऊ कधी हाय करते. तर आता मध्ये ना तिचा मूडच नसायचा, कधी कधी ना असं करते की मूडच नसायचा, अशी करते. तू इथे बस, सगळ्यांना हाय कर. हा, तर आज स्पेशल असं म्हणजे गावाकडून मी आळूची पानं आणली होती आणि हळदीची पण पानं आणली होती. तर काहीतरी करावं, कारण गणपतीचं सीझन आहे, गणपतीचे दिवस आहेत. तर मग पातोळ्या किंवा आळूच्या वड्या खायला खूप भारी वाटतात आणि सण असल्याचं फील होतं. तर मी गावाकडूनच आणले होते, कारण आमच्या घरी माझ्या माहेरी आळूची खूप पानं मस्त आहेत, म्हणजे काळ्या दांड्याची जी असतात. तर ती तर मी जेव्हा पण गावाकडे जाते तेव्हा मी घेऊन येते. तर आईला पण आळू वड्या आवडतात आणि चिऊला पण आवडतात. नको नको खराब होईल. आणि तर मग मी घेऊन आली. आता 2-3 दिवस झाले मला येऊन. आता म्हटलं की आज मुहूर्त आला, फायनली बनवूया, नाही तर खराब होऊन जाते. एवढ्या लांबून आणलेल्याचं मग काही एवढ्या लांबून एक तर आणलेला आहे आणि मग ती खराब झाली तर मग वाईट वाटतं. म्हणून म्हटलं की आज बनवूया, म्हणून वेळ काढला मी आज बनवायला. स्पेशली 7 वाजलेत. आता दिवाबत्ती करूया, झाडू वगैरे मारलाय आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करूया. चला मग या. लाडूबाई हे बघा काय केलं, बघितलं बघ. लाडू से हाय. ये मला माहिती आहे तुम्ही म्हणणार एवढ्या लहान बाळाला अगरबत्ती देतीये, पण तिला म्हणजे प्रॅक्टिस झाली आता. लावून वगैरे डोळ्याला घेत नाही, ती व्यवस्थित करते. पण मी जास्त वेळ देत नाही. तुम्ही मला एवढ्या लहान मुलाच्या हातात देऊ नको, डोळ्याला वगैरे लावून घेईल, मला माहितीये. पण ऐकत नाही ती, तिला आवडतं पूजा वगैरे करायला. त्यामुळे समजून घ्या तुम्ही, लहान मुलं किती म्हणजे हट्टी असतात, एक तर ऐकत नाहीत. पण मी जास्त वेळ देत नाही, थोडंसं करायला देते आणि मग घेते काढून. पानं बघा एकदम मस्त आहेत, टवटवीत, अगदी पिवळी सुद्धा झालेली नाहीत, कारण व्यवस्थित ठेवली होती फ्रीज मध्ये पॅक करून. आता स्वच्छ धुवूया, धुतलेलीच आहेत, धुवून मी ठेवली होती, पण तरी सुद्धा एकदा धुवूया छानपैकी आणि रेसिपी दाखवते आता. पानं मी छान धुवून घेतलेत, बघू शकताय तुम्ही, छान धुतलेत. याच्या आधी मी मला वाटतं आळूची वडीची रेसिपी दाखवली आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपल्या. पण आता एक चांगला ब्लॉग बनवता येईल आपल्याला व्यवस्थित, कारण चिऊ पण फ्रेश आहे. कधी कधी कसं होतं, चिऊ रडत असताना मला काही गडबडीत बनवावे लागतात काही रेसिपी, त्यामुळे म्हटलं आज ती खेळतीये मस्त, तर म्हटलं की तुम्हाला दाखवते. आता हे धुतलेत बघा स्वच्छ, हिरवीगार पानं आहेत. ती तोपर्यंत पाणी घालू देत, आपण ना मसाला तयार करून घेऊ. चला. काय झालं बाळा? चिऊ म्हणते माझा पाय दुखतोय, बलून फुगवून द्या. त्या पायाचा आणि बलूनचा काही संबंध आहे का सांगा आता? कुठं कुठं खाऊ बनवायचंय ना, काय करूया? कुठं जाऊया असं बघितलं, हे असं आहे सगळं. काय झालं सांग?
काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं? मी हे फुगवून देऊ तुला? बघितलं तुम्ही? बस हे असं आहे. स्वयंपाक करताना ना मला शूट करायचं म्हटलं ना खूप वेळ जातो माझा, कारण चिवला दुसरं खेळायला कोणी नाहीये ना, मीच आहे तिच्यासोबत. त्यामुळे म्हणजे एकटी कंटाळते. ती जरी काय करायचं, मोबाईल टीव्ही मी जास्त देत नाही तिला, मग सगळंच कसं होईल नाही का, त्यामुळे आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. पण ठीक आहे, कधी कधी मला पण चिडचिड होते, कारण काहीच करू देत नाही. एकदा शूट करायचं असतं, व्हिडिओ बनवायचे असतात, त्याच्यात माझं असं असतं की मला त्रास होऊ दे, मोबाईल टीव्ही ते पण असतं. मला एकदा सगळे म्हणतात की जाऊ दे ग, थोडस दे, असू दे, खूपच त्रास देते ना तर दे. पण मला असं वाटतं की माझ्यामुळे, मी जर माझं काम करते तर माझ्यामुळे तिचं नुकसान व्हायला नको. कारण मी म्हणणार की ठीक आहे थोडा वेळ घे, थोडा वेळ घेतो, सवय लागल्यास मला एक मनात भीती वाटते. आता तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही, तुम्ही आता म्हणाल की खूप छानपणे शिकवते किंवा काय, पण मला असं वाटतं, मला स्वतःला वाटतं, म्हणून मी असा प्रयत्न करते की खूप कमी वेळ तिला स्क्रीन दाखवेन किंवा मोबाईल देईल, असं मी मला स्वतःशी ठरवलंय. त्यामुळे मला माहिती नाही, आता मी काही तुम्हाला असं सांगणार नाही की बाबा हा मी कधीच नाही देणार किंवा काय, पण मला माझ्याकडून जेवढं शक्य आहे तोपर्यंत मी तिला सांगण्याचा प्रयत्न करेन मोबाईल टीव्ही पासून. बाकी मग बघू आता काय. आता बनून फुगून दिलं का खेळेल की नाही माहिती नाही, मध्ये मध्ये ओढून घेऊन जाईल. पण चला ओ इकडे बघा, आता मी काय घेतलंय, झुणक्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ आहे माझ्याकडे, तर ते घेतलंय. कोथिंबीर एक बाउल भरून घेतलीये, मस्त भरपूर सारी कोथिंबीर घालायची आपल्याला. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आहे इथे, चेचलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये मी एक मिरची पण टाकलेली आहे तिखटवाली, तर तुम्हाला आवडत असेल तर टाका. आणि थोडंसं अद्रकचा तुकडा टाकलाय. त्याच्यानंतर हे चिंचेचं गोड आगळ आहे, आंबट गोड असं आगळ आहे, तर ते घेतलंय. आणि लिंबू लागणार आहे आपल्याला कंपल्सरी. चिंच पण आपल्याला कंपल्सरी लागणार, कारण एक चिंचेचा जो फ्लेवर असतो तिखट आंबट गोड, तर तो खूप छान येतो, त्यासाठी आपल्याला चिंच लागणार आहे. आता हे एक बाउल भरून, हा कोथिंबीरचा जो बाउल दिसला तुम्हाला, तर तो बाउल भरून हे पीठ आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय, तर तांदळाचं पीठ मी थोडंसं घालते, एक पाव बाउल. मी चटणी घालते तिखट, घरगुती तिखट तुमच्या टेस्टनुसार घाला, कारण मिरची पण घातली आहे आपण, तर मी थोडासा कमी टाकतेय, कारण हिरवी मिरची पण टाकली आणि तिखट पण, मग चिवू जास्त तिखट झालं तर खाणार नाही, तर ते. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला, आलं लसूण मिरची पेस्ट ती घालूयात. नंतर हळद, पांढरे तीळ घालते, भाजून घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, पण तिळाची एक टेस्ट आहे ती भारी लागते म्हणून मी तीळ घालते इथे. त्यानंतर इथे मी जिरे टाकतेय, एक चमचा जिरं, धने जिरे पावडर आहे, गरम मसाला घातला तरी चालेल, तुम्ही असेल तर घाला, नसेल तर चालेल. त्यानंतर चिंचेचा कोळ, आणि नंतर लिंबू पुरा आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा याच्यात, कारण लिंबूची जी टेस्ट आहे ना ती खूप अप्रतिम लागते, त्यामुळे लिंबू कंपल्सरी आहे. चला या आता सगळं मिक्स करूया आणि आळू वड्या थापायला घेऊयात. मला तर कधी एकदा होतील आणि खाईन झालंय, भरपूर दिवस झाले बनवल्याच नाहीये, आणि चिवूला पण माझ्या भरपूर आवडत, त्यामुळे ना. आणि आज जास्त काही जेवणाचा बेत नाही, त्यामुळे आपलं निवांत बनवायचं आहे आपल्याला. चला मग या. तुम्ही काय करता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता आळूच्या वड्या, ह्या मला नक्की कमेंट करून सांगा.
भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या आळू वड्या बनवल्या जातात, तर माझी अशी पद्धत आहे. काही वेगळं तुम्ही घालत असाल तर ते पण सांगा, म्हणजे मी तसं पण बनवून बघेन. म्हणजे कसं आपल्याला वेगवेगळं काहीतरी, मला ना वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी ट्राय करून बघायला ना फार आवडतात. त्यामुळे ना खूप छान छान रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करतेय. तुम्हाला आवडतात की नाही मला माहिती नाही, आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आता भरपूर जणांच्या कमेंट येत आहेत की लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांना काय काय तू देत होतीस, चिवला काय काय देत होतीस, तर त्या रेसिपीज आम्हाला करून पाठव किंवा करून दाखव. तर मी ते पण आपण सिरीज चालू करूया की लहान मुलांना काय काय द्यायचं असतं, किंवा मी काय काय दिलंय चिवला आतापर्यंत, म्हणजे 5 महिन्यापुढे काय काय चिवला घातले, तर ते सगळं आपल्याला दाखवायचं आहे. नक्कीच लवकरच चालू करूयात आपण. चला आता मस्तपैकी आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण करायचं नाहीये, मी दाखवते कसं करायचंय. म्हणजे आपल्याला थापता आलं पाहिजे ते व्यवस्थित. सगळं घातलंय आपण आपलं मीठ राहिलंय अजून घालायचं. आता मीठ टाकते, मी मीठ घालूया. थोडस यापेक्षा पातळ बनवायचं आता. असं छान स्मेल यायला लागलाय झुणक्याच्या पिठाचा ना, खूप भारी स्मेल येतो. हे मिक्स बेसनचं पीठ आहे, म्हणजे डीमार्ट मधलं किंवा दुकानातलं नाहीये, हे घरी बनवलेलं पीठ आहे मिक्स डाळींचं. तर हे पान आहे, तर पोळपाटावर बसणार नाहीये, कट्टा मी स्वच्छ धुतलाय ना. तर तुम्ही म्हणाल की खाली का करतीये, तर हे आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचंय, म्हणजे नाही का ही जी नार असेल ना ती दबली जाईल आणि आपण जेव्हा वड्या लावतो तेव्हा तुटणार नाहीत. तर एवढा माहिती असेल बऱ्याच जणांना. ही चाकूने काढून घेतली तरी चालेल, असं करून घ्यायचं. ही दबली गेली पाहिजे अशी. वड्याला तुम्ही बनवताना ह्या काळ्या देठाच्या वड्याच बनवा. ही पानं काळ्या देठाची आणायची, नाहीतर ती हिरव्या ग्रीन देठाची असतात ना, त्याने घशात खाज सुटते आणि हातालाही खाज येते, तर ती वापरू नका तुम्ही. चला आता वड्या लावून घेऊयात. खालीच लावते मी, कारण मी कट्टा स्वच्छ धुवून घेतलाय, कारण पोळपाटावर मावणार नाही म्हणून. व्यवस्थित लावून घ्यायचं जाडसर, जास्त पण पातळ करू नका. पानाची चिरून पण काही काही लोक करतात, पण आळूची वडी मला वाटतं हीच चांगली लागते. ती आळूची वडी खाल्ली ना की आळूच्या वडीसारखी जो फील असतो आळूची वडी म्हटल्यावरती, तर तो फील येत नाही चिरून कापून करतो ना आपण मिक्स करून, तर तेव्हा. असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट करून. मी 3 पानांचा थर करणार आहे. छान होईल, म्हणजे जाड अशी मस्त म्हणून.
गणपतीच्या दिवसांमध्ये ना आळूवडी होणार नाही असं होत नाही आमच्या गावी तरी, म्हणजे आमच्या घरी तरी मम्मी माझी ना कंपल्सरी गणपतीच्या दिवसांमध्ये ना आळूवडी करतेच करते. आणि मम्मीच्या हातची बेस्ट आळूवडी खूप सुंदर बनवते. म्हणजे मी बऱ्याच रेसिपी किंवा मला किचनची आवड मला वाटते ते मम्मीचं बघून बघूनच मला आली आहे आवड. मस्त 2 थर झाले. आता छानपैकी वरती 3रा थर लावूयात. पान ठेवायचंय फक्त. छान काठ व्यवस्थित दुडून घ्या. काठाला पण तुम्ही पीठ लावलं पाहिजे, नाहीतर पातळ पातळ पानासारखं लागतं, मग चांगलं नाही लागत. तर मी वरती पण लावून घेते आता राहिलेलं पीठ. छान आपली जाड अशी सुंदर वडी होणार आहे. मी थोडंसं वरती कमी लावतीये बॅटर, कारण आतमध्ये मी भरपूर सारं टाकलेलं आहे. जाड छान एकदम पाला पाला चांगला नाही लागत, तर जाड वडी मस्त लागते. दळून घेऊयात आता. हे बघा किती सुंदर जाड अशी वडी झाली बघा, छान. असं केलं तरी चालेल, तर असं करूयात आपण. आता काय करणार आहे माहितीये मी, आता याला कट करून घेणार आहे. म्हणजे कसं स्टीम देताना प्रॉब्लेम नाही येणार, व्यवस्थित मावेल त्याच्यात. तर मी 4 भाग करून घेते, उरलेले नंतर करू. बघा असे 4 भाग करून घेतलेत मी. मोदक पात्राची चाळण मी वापरणार आहे, तर ह्याला तेल लावून घेते जरा पुसून. माझ्याकडे अल्युमिनियमची पण आहे, ही पण आहे. मी काही वेळेला ती वापरते, जास्त काही नसेल तर मग ही यूज करते. तर याला मी तेल लावलंय. आता याच्यात वड्या ठेवून घेऊया. ओ आली बघा चिव. खाऊ बनवते पिल्लू. हे बघा सुंदर. चल चल. पाणी आता मस्त इकडे स्टीम होतंय. मी गरम करायला पाणी ठेवलंय. पाण्याला उकळी आली ना की आपण स्टीम करून घेऊयात आळूच्या वड्या. त्याच्यानंतर आपल्याला खिचडी भात बनवायचंय आज. अनिल बोलले की काही भाकरी चपाती काही खायची इच्छा नाहीये, तर खिचडी भात भरपूर दिवस झाले, तर खिचडी भात बनव. तर मग ते बनवायचंय, म्हणून मग आळू वड्या आपण बनवायचं घाट घातलेला आहे. तर चला मग पाणी गरम झालंय आपलं, आता आपण स्टीम करून घेऊयात. पाणी गरम झालंय, आता चला स्टीम करून घेऊया. खाली पातेल्यात पाणी आहे आणि स्टँड ठेवलंय मी. स्टँडची काही गरज नाही, तशी पण अंतराळीच राहते मोदक पात्राची चाळण. तर ह्याच्यावरती आता झाकण ठेवूयात. गॅस थोडासा मीडियम आचेवर करायचा, जास्त फास्ट करायचं नाहीये. तर आपण चला मग बाकीच आता आपल्याला फोडणी पण घालायची आहेत या वड्या तयार झाल्यानंतर. तर मग खिचडीची पण तयारी करूयात आणि कांदा वगैरे चिरून पण ठेवूयात. चला आता उकड काढायला ठेवली आहे वड्यांना. चिवचं बघा काय चालू आहे. रिंगा रिंगा रोजेस म्हणते ती. हा बोलून दाखव. रिंगा रिंगा रोजेस बोल. त्यापेक्षा जॉनी जॉनी एस पक्षी बोलते बघा.
खूप भारी. मी तर पोट धरून धरून हसते. चिऊ, जॉनी जॉनी, हा बोल ना. सगळे म्हणतात की तू बोलत नाहीये, गाणं तुला येतच नाही म्हणतात. सांग बरं पोएम म्हण. रिंगा रिंगा नको, जॉनी जॉनी. येस बाबा, जॉनी जॉनी, जॉनी जॉनी. हा, इटिंग शुगर, इटिंग शुगर. हा, इटिंग शुगर. सांग ना, इटिंग शुगर, इटिंग आईस्क्रीम, आईस्क्रीम. कसं बोलते माहितीये गाणं. आता तिचा मूड नाहीये. जॉनी जॉनी, येस येस येस. इटिंग शुगर, येस येस येस. ओपन युअर माउथ, येस येस येस. सगळं येस येस येस. कधीतरी आठवण आली तर नो पप्पा, येस पप्पा. इतकं मजेशीर गाणं म्हणते ना, काय सांगायला नको. पण खूप भारी वाटतं. मी कॅप्चर करून ठेवते, म्हणजे ना चिऊ मोठी झाली तर कधी तरी आम्हाला पण बघितल्यानंतर भारी वाटेल की बाळ असं होतं, असं करायचं. खूप छान वाटतं. आणि चिऊचे जेव्हा मी म्हणजे पुण्यात जेव्हा चिऊला घेऊन आली होती ना 5 महिन्यानंतर, तर तेव्हाचे जे व्हिडिओ आहेत ते मी कधीतरी बघते ना आठवण आल्यावरती की चिऊ कसं होतं ते बघून खूप भारी वाटतं की रे हा असं होतं. आपल्याला पण कधी कधी आठवणीत राहत नाही, पण ते व्हिडिओ फोटो बघितल्याने की वाटतं की हा बाबा असं असं होतं, त्यावेळेला आपण असं केलं होतं. म्हणून मी ना सगळ्या गोष्टी तिच्या कॅप्चर करून ठेवते, व्हिडिओ बनवून ठेवते. कारण तिला मोठं झाल्यावरती कुठे शोधायला नको फोटो किंवा काय, म्हणून मी सगळं कॅप्चर करून ठेवते. चिऊ काय करते तू? टीत कुठे गेले तुझे? टीत आमच्या चिऊची टीत उंदराने घेऊन गेला है ना. उंदीर मम्मा घेऊन गेला आमच्या चिऊचे दात. चिऊ चिऊ. बरं असो, आता ना वाफ निघालीये आळूच्या वड्यांची. चला आता अनिल पण येतील थोड्या वेळात. आणि मी कुकर पण आता लावलाय, शिट्या पण झाल्यात. आता वड्या गार झाल्या की आपण फोडणी देऊयात. बघूयात गार झाल्यात की काय झालंय माहिती नाही. आता कुकर होईपर्यंत झाल्या असतील असं वाटतंय मला. बघू. मस्त वड्या झाल्यात, मी दाखवते तुम्हाला. छान शिजल्या गेलं ते बघा. असं जे ऑइली पणा येतो ना तेव्हा समजायचं की आपल्या वड्या शिजलेत. नाहीतर जास्त पानं फाटेपर्यंत शिजवायचं नाही. 5 मिनिटांमध्ये ना 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या आळूच्या वड्या ज्या आहेत ना त्या शिजून येतात. जास्त शिजवत बसायची गरज नाहीये. तर चला मग आता कट करूया. गार पण झालेत बऱ्यापैकी. कट करूया आणि मग आपल्याला फोडणी द्यायची आहे. एक नंबर. हे बघा, चिकटल्या पण नाहीयेत खाली. आपण तेल लावलं होतं ना खाली, चिकटल्या पण नाहीयेत बघा. मस्त झालेत. आणि कशा टम्म फुगलेल्या आहेत बघा. जाड बनवलेत ना, टम्म फुगलेले आहेत. आता कट करूया. मी प्लेटमध्येच कट करते. प्लेट चिवूने बघा आपटून आपटून कसा केलाय त्याचा प्रकार. थोडं गरमच आहेत, जास्त गार झालेल्या नाहीयेत. छानपैकी कट करते आता. जास्त पातळ नाही कट करत, बऱ्यापैकी जाडच ठेवते. हे बघा किती सुंदर वडी दिसतीये बघा. अप्रतिम भारी आहे ना. याच्यात 2 करूया, जास्त पण जाड नको. छानपैकी आता कट करून झालेत बघा वड्या. एवढ्याच करणार आहे, 1 वडी ठेवणार आहे मी, म्हणजे चिवला गरम गरम उद्या सकाळी देता येईल. कारण आता एवढ्या बास होतील. उगेच फ्राय करून ठेवण्यापेक्षा ना एवढेच फ्राय करूया. चला मग. चिकून आलं. चिऊ बघा लाजून लपून बसली आता. चिकून आलं. पाणी दे. पाणी इकडे चिऊ पाणी द्यायला शिकली आता पप्पांना बघा. रोज आल्या आल्या पाणी भरून देते, ग्लास मधून ना पाणी देते. मला तर कधी नाही दिलं. नाही देते. दुपारचं देते आमचं बाळ मला पाणी. गेलेलो
कढई गरम करत ठेवली, आता तेल घालूया. तर वडी आहे ना फ्राय करणार नाहीये मी, वेगळा एक प्रकार दाखवते तुम्हाला. तेल गरम होऊ दे. तेल गरम झालं, आता कांदा टाकूया. भरपूर सारा कांदा घालायचा. त्यानंतर टोमॅटो कांदा मी एकदमच टाकतेय, कारण दोन्ही पण व्यवस्थित एकाच म्हणजे टोमॅटो आणि कांदा सेम सेम भाजला गेला पाहिजे, त्यासाठी. लसूण घालत नाही, कारण लसूण ऑलरेडी वडीमध्ये टाकलाय आपण. चांगलं भाजू द्यायचं. कांदा टोमॅटो बघा आपला भाजलाय. आता थोडासा कच्चाच ठेवायचा, जास्त पण भाजत बसायचं नाही. आता तिखट टाकते मी 1 चमचा. त्यानंतर थोडीशी हळद. गॅस बंद करून द्यायचा. त्यानंतर आता आपल्या या वड्या घालूयात. पप्पा फ्रेश होत असतील वडा. आणि थोडंसं मीठ घालते, ऑलरेडी वडीमध्ये मीठ आहे, तुमच्या टेस्ट प्रमाणे घाला. ओ पप्पा फ्रेश होत असतील वडा. तिकडे बेडरूम मध्ये आहेत का बघ. बेडरूम मध्ये नाही आहेत. आता याला ना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये ना ते आपण थोडेसे तीळ घालणार आहोत. एवढे तीळ घालते मी. तिळाची जी टेस्ट आहे ना, हा हा 1 नंबर लागते. त्यामुळे तीळ टाका तुम्ही. भरपूर सारी कोथिंबीर घालायची छानपैकी. आणि थोडंसं मंद आचेवरती ना आपल्याला 10 मिनिटं तरी आपल्याला असंच ठेवायचं आहे, जोपर्यंत त्याला कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत. आणि आता कोथिंबीर घातल्यानंतर चमच्याने ढवळू नका. भांड्यात पातेल्यात दोन्ही हाताने वरखाली करा, म्हणजे तुमच्या वड्या ज्या असतील त्या मोडल्या जाणार नाहीत. छानपैकी आता असंच ठेवायचंय मंद आचेवरती. हे बघा छानपैकी खरपूस आता होत आहेत वड्या. हे बघा अजून 5 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहेत असं, म्हणजे मस्त खुसखुशीत लागतील. कारण मऊ मऊ खाण्यात काय अर्थ नाही, कुरकुरीत झाल्यानंतर खूप छान लागतात. बघा काय चाललंय. बलून मगाशी फुगवून दिला होता ना, त्याच्यासोबत खेळतीये. चिऊ पॅन्ट उलटी घातली. अरे 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 पडला. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर एकटीच खेळायला लागली, नाही तर तिला ना सोबत कोणी ना कोणीतरी लागतं. एकटी खेळायलाच नाही बघत. गेला. चला आता ताट घेऊया. आउच टुनू काय करते या. जेवताय तर हे भात खाताय, चपाती खाताय लावून. नाही खाताय ती कोण. मस्त खिचडी भात या सगळ्यांनी. असा झालाय की नाही, काही स्पेशल बेत असं नाहीये. भरपूर दिवस झाले खिचडी भात बनवून, म्हणून म्हटलं की या बनवावा. सुटसुटीत तरी चांगला झालाय.
ठीक आहे, घे, चालतंय. जास्त तिखट बनवलं नाहीये. चिऊ तुझा बलून ताटात येतोय पिल्ला. बघ बघ बघ. आता राईस खिचडी भात येल्लो कलरचा बनवलाय, कारण अनिलला येल्लो कलरचाच आवडतो. रेड पेक्षा सारखं येल्लो कर म्हणतात, म्हणून मग येल्लो कलरचा बनवलाय. चिऊचं बघा काय चालतंय माझ्या पिल्लूचं. सगळ्यांचं एक आणि माझ्या पिल्लूचं एक असते. बघा अजिबात मोडली पण नाहीये आणि कशी क्रिस्पी झाली बघा, मस्त पैकी कुरकुरीत छान अशी. मला अशीच आवडते आणि मस्त कशी टुम्म फुगली बघा. जाड बनवलेत. या सगळ्यांनी टेस्ट करायला वड्या. चिऊ आहे बघ, तुझं आवडतं खाऊ बनवलंय. हॅलो, चिऊचं कामच्या आज खेळून संपणार नाहीये वाटतं. खिचडी भात, लोणचं, वडी, आळू वडी. या सगळ्यांनी जेवायला. चिऊ ये. चिऊ बघा तिचं काय खेळणं संपत नाहीये आज. पिल्लू एवढी मग्न झाली ना, तिला खूप आवडला तो खेळ. माझ्या लक्षातच नाही आलं, नाही तर रोज ना बलूनच फुगवून दिला असता तिला खेळायला. पिल्लू ये. नीट बस, नीट बस. चिवला आमच्या ना मांडी घालायचं आम्ही शिकवतोय आता. बसायलाच येत नाही तिला मांडी घालून. बघू हळूहळू ट्राय करू. मी भरवू का, तू खाणार? तू खाणार? आमच्या चिवला स्वतःने खायला खूप आवडतं. खा. तूप टाकू याच्यात. खाऊन बघ, तिखट लागलं तर तूप घालते. तिखट अजिबातच घातलं नाहीये मी, थोडस उगाच घातलंय. खाऊन बघ. पाणी तुला ग्लास. अरे ग्लास घ्यायचा राहिला. मी भरवू तुला. या सगळ्यांनी खिचडी भात खायला विथ आळूची वडी. मस्त झालाय, सॉफ्ट झालाय. चिऊ खाणार, अजिबात तिखट नाही लागणार असं झालाय. आता वडी सांगते मी तुम्हाला कशी झाली. वडीत पण तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे आतमध्ये आपण मिरची घातली होती ना, त्यामुळे जास्त फोडणी तिखट घातलं नाहीये, त्यामुळे ते पण चांगलं झालंय. आणि तीळ घातलेत ना, तर तिळाची एक टेस्ट एक मस्त येते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे मला वाटतं सगळेजण तर फ्रायच करत असतील. ही रेसिपी आमच्या मम्मीची आहे. मम्मीला आमच्या ना अशा प्रकारची आळू वडी खूप आवडते, त्यामुळे आमची मम्मी अशीच बनवते. म्हणून मी मम्मीकडून शिकले ही वडी. म्हणजे वड्या बनवून परत फोडणी घालायचं. खूप सुंदर लागते, तुम्ही करून बघा. तांदळाच्या भाकरी सोबत खूप सुंदर लागते. चला मग बाय, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.